नमस्कार मंडळी. ठरलं तर मगच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की सायली प्रतिमाच्या खोलीत जाताच प्रिया अर्जुनकडे जाण्यासाठी आनंदित होते. प्रताप व रविराज एकमेकांशी बोलण्यासाठी निघून जातात. तेव्हा प्रिया लगेचच अर्जुनच्या खोलीत जायला निघते. तेवढ्यात तिला सायली थांबवते. सायलीला प्रिया अर्जुनकडे जात असल्याचं सांगते. सायली तिला विरोध करते. त्या दोघींमध्ये चांगलीच खडाजंगी होते. त्यानंतर सायली तिला खाली येण्यासाठी हात धरते, पण प्रिया तिचं काहीही ऐकून न घेता तिचा हात झटकून देते आणि खोलीत निघून जाते. पण सायलीचा तोल जाऊन ती पायऱ्यावरून थेट खाली पडते. अर्जुन सायलीला पडताना पाहतो. अर्जुनच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घरातले सर्वजण बाहेर येतात. अर्जुनला सायलीच्या कानातून रक्त येताना दिसते. हे पाहून तन्वीला म्हणजे प्रियाला आनंद होतो. सायली मेली असेल तर आपोआपच काटा निघाला असं ती मनातल्या मनात बोलते. अश्विन अर्जुनला ॲम्ब्युलन्स बोलवण्याचे सांगतो, पण अर्जुन गाडी काढून सायलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचा निर्णय घेतो. प्रियाला सुद्धा मुद्दाम हॉस्पिटलला निघते. अर्जुनला प्रताप धीर धरायला सांगतो. प्रिया अर्जुनला मुद्दाम सायलीबद्दल खोटी सहानुभूती बोलून दाखवते. अस्मिता पूर्णाजीला झोपायला सांगते. एवढ्यात प्रतिमा सायलीला शोधत येते. पूर्णाजी प्रतिमाला विचारते काय हवं आहे. तेवढ्यात प्रतिमा नकार देते आणि सायलीला शोधत राहते. प्रियाला नागराजचा फोन येतो, पण प्रिया सायली माझ्यामुळे खाली पडली हे सांगत नाही, कारण तिला महिपतची भीती वाटत असते. आता आपल्याला मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की अश्विन सायलीच्या डोक्याला मार लागल्यामुळे सायलीची तब्येत गंभीर होऊ शकते अशी शक्यता अर्जुनकडे वर्तवतो. आता सायलीचा जीव वाचणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.